गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मी आलेले आहे गावाकडे आणि हे आहे माझ्या गावातील शेती. कशी वाटली ती तुम्ही मला कमेंट करून सांगा. याच्यानंतर मी घरी गेले. घरी येऊन मोटर चालू करून पाणी भरत आहे पिण्यासाठी, फ्रेश पाणी तेही. आणि याच्यानंतर मी नाश्ता करायला घेतलेला आहे. सोबतच मी बघत आहे आईने काहीतरी शिजायला घातलेले, काहीतरी म्हणजेच डाळ शिजायला घातलेली आहे. तर पुरणपोळीची तयारी चाललेली आहे. आणि याच्यासोबतच मी एक पोळी लाटायचा प्रयत्न केलेला. मी गोल पोळी लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझी पोळी लाटून झालेली आहे. तर मी आता तव्यामध्ये टाकलेली आहे आणि भाजत आहे. पोळी दिसायला तर छान दिसत आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल ही पोळी. पोळी कशी केली ती मला कमेंटमध्ये नंतर सांगा. लाटून झाल्यानंतर घेतलेलं आहे भजी. पोळीसोबत भजी, कुरवडी, आमटी हे सगळं लागतंच ना. तर सगळी तयारी झालेली आहे आणि मी घेतलेलं आहे एक ताट वाढून जेवणासाठी. खूप भूक लागलेली आहे. सो पोळी तर मी बनवलेली आहे, तर ती खायला सुद्धा मीच घेतलेली आहे. तर भूक लागली होती, तर माझे जेवण झालेले आहे. आणि याच्यासोबतच मी बाहेर बघत आहे. आईने चुलीवरती एक पातेल्यामध्ये भातवडी करण्यासाठी जिरा आणि पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यासोबत हा जो चीक आहे, जो रात्री एक दिवस भिजत ठेवला होता, तो त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि हे 1 तास तरी शिजवणार आहे. याच्यासोबतच आमच्या मंकीने आवाज दिलेला आहे मधूनच, जो की तिला तहान लागल्याचं सांगत आहे. तर आई चीक शिजवत बसलेले आहे आणि ऑलमोस्ट तिचा चीक होतच आलेला आहे शिजवून. तर याच्यानंतर तिने एक खाट घेतलेली आहे. त्या खाटेवरती चटई टाकलेली आहे आणि चटईवरती साडी ओली करून हांतरून घेतलेली आहे. आणि त्याच्यासोबतच आईने चालू केलेलं आहे भातवडी पळीने घालायला स्टार्ट केलेला आहे आणि ही आई घालत आहे. यानंतर मी आलेली आहे शेळ्यांच्या गोठ्याकडे. साईडला शेवऱ्यांची झाडं लावलेली आहेत, खूप छान वाटत आहे. तर हे आहे आमची शेळ्यांचा गोठा आणि साईडला लावलेली झाडे. याच्यासोबतच आईने ॲट द एंडला सगळं झाल्यानंतर आमच्या मंकीला घेतलेलं आहे पाण्याखाली आणि पाण्याने आंघोळ घालत आहे. तिला धुवून काढलेली आहे. तर अशी आहे गावाकडची मॉर्निंग लाईफ. सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत. तर कोणाला व्हिडिओ आवडला त्यांनी लाईक करा, कमेंट करा.